काय नेमकं तुम्ही या ठिकाणी पोहोचले आहेत जी धक्कादायक घटना घडलेली आहे? ही बातमी ऐकूनच मी तातडीने या बसस्थानक स्वारगेट बसस्थानकवर आलेली आहे। या ज्या व्यवस्थापक मॅडम आहेत, ज्या पल्लवी विराज पाटील, त्या रजेवर आहेत, त्यांचा चार दुसऱ्या मॅडमकडे आहेत आणि त्या मॅडमला सुद्धा आत्ता माहिती मिळाल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती काय आहे, काय घडलेला प्रकार आहे, त्या घेण्यासाठी गेलेल्या आहेत। जर हा प्रकार घडला असेल तर हा भयान आहे, परंतु त्याला जबाबदार बस स्थानक। आणि 5 वाजताची घटना आहे। हे स्वारगेट बस स्थानक जे आहे ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये याच बस स्थानकातून बसेस या रवाना होत असतात आणि याच स्वारगेट बस स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडलेली आहे। जी शिवशाही बस आता आपण पाहू शकतो या बस स्थानकामध्ये लावण्यात आलेली आहे। बसच्या चौबाजूनी बॅरिकेडिंग हे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे, कारण स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो ही जी बस आहे, आता इथे बघ्यांची देखील गर्दी वाढलेली आहे। ज्यावेळी ही संपूर्ण घटना इतर लोकांना कळाल्यानंतर आपण पाहू शकतो ज्या बसमध्ये या नराधम आरोपीने या पीडित तरुणीवरती बलात्कार केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणावरनं पलायन केलेला आहे, ही ती बस आहे। आणि जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडनं जवळपास 12 पथकं ही वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना करण्यात आलेली आहे। अद्यापही आरोपीचा शोध लागलेला नाहीये, कारण आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर याआधीच काही वेगवेगळे गुन्हे सुद्धा दाखल आहेत। मात्र तो सध्या जामिनावरती बाहेर असल्याची बस उभी होती आणि हा सगळ्या घटना नक्की कशी घडली? ॲक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती, आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती। सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यानची ही गोष्ट आहे। ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती। साठी थांबलेली होती ती, तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता, तिच्याकडेनं फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे। हे दोघांचं बोलणं चालल्यावरती आरोपी तिच्याशी बोललेला आहे, तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं, तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे। तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली नाही, बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे। तर तो म्हटला की नाही, तिकडे लागलेली आहे, चल म्हणे, मी तुला घेऊन जातो। आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला। तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती। तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते। आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं। ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे। त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला, ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठेही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे, पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली। काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेला आहे ह्याच्यातला। या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करतायत, क्राईमच्या टीम आहेत, 2च्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात। चालक पाहत कुठे होते, बस लॉक केलेली नव्हती का? आगार प्रमुखांसोबत काही बोलणं झालंय का? ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कोणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे? नाही, असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं, परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे। तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का? पॉइंट आहे आपला पोलिसांचा, ते सीसीटीव्हीच्या आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली आहे ती स्वारगेट एसटी स्टँडच्या। अशा बसमध्ये रेप होतो, बलात्कार होतो एका 26 वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही। तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही लॅप्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत? नेमका दोष कोणाचा आहे, चूक कोणाची आहे? एसटी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एसटी प्रशासनाची
की तिथं सीसीटीव्ही जे आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांनी नाही, पोलिसांचं ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं, पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय. आणि ही बस आतमध्ये होती, त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो. डेपोमध्ये सिक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल. दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे. तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय तो आरोपी खाली उतरतोय, त्याच्या 2 मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये, पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून आलेला नाहीये. मुलीची तब्येत कशी आहे? मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. ती काल व्यवस्थित बोलत होती. मी स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे. तपास नक्की आरोपी स्वारगेटमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेने गेला? पथकं जी आहेत ती कुठल्या भागामध्ये तपास करतात? आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला, ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतोय, तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये. त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाहीये. स्वारगेटच्या आगार प्रमुखांशी काही बोलणं झालंय का तुमचं? माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये. पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं, त्या मुलीची काळजी घेणं, हे आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत. त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडूनही, त्यांच्याशी बोलणं करून घेऊ. नाही, त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाहीयेत बसच्या बाबतीतले. त्या फक्त बस आम्ही सिक्युअर करून ठेवलेली आहे, कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ्य, त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपासावरती कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आता हे पॉईंट तपासादरम्यान आम्ही घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आतमध्ये स्वारगेट आगारामध्ये उभी असलेली बस ही आगार व्यवस्थापकांची जबाबदारी असते. पहाटेची 5:30ची जर घटना असेल म्हणजे 4 नंतर स्वारगेट आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते. अशा सगळ्या गर्दीच्या